नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मी आहे नूतन. मला विसरलात तर नाही ना? विसरलात तर नाही असं म्हटले, कारण आपला खूप दिवसांनी जवळपास 20-1 दिवस झाले आपला अजिबात कोणताही व्हिडिओ आला नाही. शॉर्ट नाही, लॉंग नाही, कोणत्याच प्रकारचा मी व्हिडिओज टाकला नाही, कारण खूप जास्त इश्यूज चालू होते, खूप जास्त प्रॉब्लेम होते. काय ते मी पुढे सांगेल. त्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा आणि व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्लॉगला इथं छानपैकी सुरुवात केली आहे. इकडे मी सकाळी छान असा नाश्ता बनवायला घेतला आहे आणि नाश्त्यामध्ये मी आज ढोकळ्याची इडली नाही तर ढोकळा बनवते आहे, तेही इडली पात्रामध्ये. तो कसा बनवते तोच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही स्टार्टिंगपासून बघितलंच असेल की यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट्स टाकले होते. तर इथे मी सर्वात आधी पातेलं घेतलं होतं, त्याच्यामध्ये अर्धा वाटीलाही कमी पाणी टाकलं होतं. त्यानंतर थोडीशी साखर टाकली, ती छान विरघळून घेतली. त्यानंतर मीठ टाकलं, तेही छान विरघळून घेतलं. मग तेल टाकलं. तेलानंतर इथे मी टाकली होती थोडीशी हळद, तेही छान आग वगैरे मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर मी टाकलं होतं बेसन पीठलाही छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळला होता, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा यावा म्हणून, कारण माझ्याकडे लिंबू सत्व नव्हतं, त्याच्यामुळे मी लिंबाचा वापर केला होता. आणि त्यानंतर आपल्याला 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे पीठ चांगलं असं मिक्स करून घेतल्यावर. आणि त्यानंतर आपल्याला 5 मिनटानंतर रेस्ट करून झालं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे बेकिंग सोडा. जो खायचा सोडा असतो तो, कारण त्याने पीठ छान असं फुगतं, डबल होतं पीठ, त्यामुळे तोच टाकला होता मी. आणि त्यानंतर इकडे इडलीचे भांडं घेतले, त्याला छान असं तेल लावून घेतलं. 2च भांडी होते माझ्याकडं, 2च भांड्याचे इडली पात्र आहे माझ्याकडे. सो त्याच्यामध्ये छान अशा 8 इडल्या झाल्या होत्या, म्हणजे ढोकळा झाला होता. सो चला मी तुम्हाला दाखवते. इकडे मी दोन्ही पात्रामध्ये बॅटर जे आहे ते टाकून घेतलं होतं आणि त्यानंतर मग त्याला 15 ते 20 मिनटापर्यंत छान वाफवून घेतलं होतं. 15 ते 20 मिनटामध्ये छान जे आहे ते इडल्या छान अशा वाफवून होतात आणि छान मस्त अशा फुगल्या होत्या. तुम्हाला मी पुढे दाखवते. खूप छान झाल्या होत्या आणि आतमधून सुद्धा मी ज्यावेळेस ते पाहिलं तर आतमधून सुद्धा त्या खूप छान शिजल्या गेल्या होत्या. तर चला आता आपण फोडणीची तयारी करूयात. तर मंडळी, अशा प्रकारे जे आहे आपला ढोकळ्याची इडली खूप छान तयार झाली होती आणि टेस्टला सुद्धा खूप छान सुंदर लागत होती. खूप छान होती टेस्ट. तर छान असा मी नाश्ता करून घेतला. त्यानंतर मी इकडे किचन आवरायला घेतलं होतं, कारण खूप जास्त कॉक्रोचेस झाले होते. तर म्हटलं किचन आवरून घ्यावी आणि थोडंसं मला घरसुद्धा आवरायचं होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही व्लॉग शेअर करावा. आता सगळं व्यवस्थित झालं आहे. तर आता इथून पुढं खूप व्यवस्थित व्लॉग येतील आपले. दर दिवसा 8 व्लॉग रोज येतील. सो बायला विसरू नका अजिबात. तर मंडळी, व्लॉग न येण्याचं कारण असं होतं, माझी जी मुलगी आहे ती पूर्ण महिनाभर म्हटलं तरी चालेल, महिनाभर आजारीच होती ती. जसं महाशिवरात्र झाली होती तसं कंटिन्यू आजारी होती. थोडं 2-3 दिवस तिला चांगलं वाटायला लागले की ती पुन्हा आजारी पडत होती.
परत चांगलं वाटायला लागलं की पुन्हा आजारी पडत होती, पण ती आता एकदम ओके झाली आहे. आणि ओके म्हणजे थोडंशी ओके आहे, पण तिला खूप जास्त आता अजूनसुद्धा खोकला वगैरे येतो आहे. सो ठीक आहे आता, पण ती तशी आता अजून थोड्या दिवसात तिला अजून बरं वाटेल, कारण मी भरपूर अशी तिची काळजी घेते आहे. त्याच्यामुळे मी व्लॉग बनवले नाही, म्हटलं व्हिडिओ नको बनवायला, फर्स्ट प्रायोरिटी मला तिलाच द्यायची होती. सो म्हटलं आपण ती पूर्णपणे बरी झाली की छान असे व्हिडिओ करता येतील आपल्याला, कारण तिला बरं नसलं आणि मी इकडं व्हिडिओ बनवत असले की माझं अजिबात लक्ष लागत नाही. मुळात मला व्हिडिओ बनवताच येत नाही, कारण ती सतत माझ्या मागे मागे असते आणि चिडचिड करते ती खूप आजारी असले की. त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ बनवायला काही मन लागत नाही. सो मी जास्त करून तिलाच लक्ष दिलं, त्याच्यावरच लक्ष दिलं. आधी म्हटलं तिला आधी व्यवस्थित करावं, त्यानंतर जे आहे आपण व्हिडिओला पुन्हा स्टार्ट करूयात. आणि ती आता ओके झाली आहे. थोडा आहे तिला खोकला, पण तोही 2-3 दिवसामध्ये जाईल. मी तशी तिची काळजी घेतीच आहे. आणि आता लवकरच तिचा वाढदिवस आहे, म्हणजे उद्या तिचा वाढदिवस आहे 25 मार्चला. सो म्हटलं थोडीफार घराची साफसफाईसुद्धा करावी, म्हणजे कोणी 4 लोक येतील तर जरा घर व्यवस्थित दिसलं पाहिजे. त्याच्यामुळं मला थोडीफार साफसफाईसुद्धा करायची होती, म्हणूनच मी आधी इथे किचन वगैरे आवरायला घेतला होता. बाकीचंसुद्धा आवरायचं आहे, ते आता मी हळूहळू आवरेलच. त्याचा व्लॉग काय माहिती मी काढते की नाही, एवढा टाईम नाही आहे माझ्याकडे, कारण 25 तारखेला आहे तिचा वाढदिवस, म्हणजे उद्याच. आज आपला व्लॉग येईल आणि उद्या तिचा वाढदिवस आहे. सो उद्याचा व्लॉगसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल तिच्या वाढदिवसाला. तर तिच्या वाढदिवसानिमित्त छान असे ब्लेसिंग्स द्या तिला, खूप छान छान विश करा, कमेंट करा. सो माझी अन्वी आता पूर्ण 2 वर्षाची होऊन जाईल. हे दिवस मला कसे गेले मी अजिबात असे नाही म्हणणार की मला हे दिवस कुठं गेली कळलीच नाही, अजिबात नाही. हे पूर्ण 2 वर्ष मी पूर्ण जगली आहे तिच्यासोबत. अगदी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपसपर्यंत प्रत्येक क्षण आहे तिचा माझ्यासोबतचा, प्रत्येक आठवण आहे आणि ते नेहमी असं राहील. सो चला आता आपण जी काय थोडीफार साफसफाई राहिली आहे तीसुद्धा फटाफट करून घेऊया. सो चला. आज इथपर्यंत जे आहे पूर्ण असा किचन आवरून झाला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि स्वच्छ दिसतोय किचन तर आवरून झालं आहे. अजून बरंच काही आवरायचं राहिलं आहे. फ्रीजसुद्धा मला साफ करायचं आहे, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो आजच्या पुरतं एवढंच होतं. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.